ठीक आहे. चला, now here we have completed our first 3 chapters: introduction to data structure, then searching and sorting, and stack and queue. Right now we are going to see our next chapter, that is nothing but chapter number 4, linked list. Okay, next chapter आपण बघणार आहोत, that is nothing but linked list. Right, now what are the objectives of this chapter? बघा आपल्याला काय काय शिकायचं आहे याच्यामध्ये. First, here we are going to see what is mean by your linked list. ठीक है, and how it is created. What is mean by linked list and how it is created. पहिली गोष्ट काय बघणार आहे, लिंक लिस्ट म्हणजे काय, राइट, आणि ती कशी तयार केली जाते. ठीक आहे. सेकंड, we are going to see the operations performed on linked list. लिंक्ड लिस्ट वरती परफॉर्म होणारे ऑपरेशन्स कुठले कुठले आहेत. राइट. थर्ड थिंग, we are going to see types of linked list. Types of linked list. Linked list चे types कुठले कुठले आहेत. ठीक आहे. And finally, that are not included in your syllabus but it is most important, is that we are going to create your stack and queue using linked list. Stack and queue using the linked list. बघा, त्याच्या अगोदर जे आपण स्टॅक अँड क्यू तयार केलं होतं किंवा स्टॅक अँड क्यू वरती जे ऑपरेशन्स तयार केले होते, ऑपरेशन्स आपण केलते, ऑल दॅट ऑपरेशन्स वी हॅव परफॉर्म बाय युजिंग युअर अरे. त्या ठिकाणी काय वापरलं होतं आपण, अरे वापरलं होतं. ठीक आहे. नाउ सेम ऑपरेशन्स वी आर गोइंग टू परफॉर्म. आपल्याला तेच ऑपरेशन्स परत करायचे, पण ते कशाने करायचे आता या ठिकाणी, वी आर गोइंग टू यूज दी लिंक्ड लिस्ट. ठीक आहे. सो these are the 4 objectives of your chapter. आपल्याला चॅप्टर मध्ये काय शिकायचं आहे. पहिल्यांदा लिंक लिस्ट म्हणजे काय, ती कशी तयार केली जाते. ठीक आहे. सेकंड, लिंक्ड लिस्ट वरती तुमचे ऑपरेशन्स कुठले परफॉर्म होणार आहेत. तिसरी गोष्ट, लिंक लिस्टचे टाइप्स कुठले कुठले आहेत. आणि सगळ्यात शेवटी वी आर गोइंग टू सी हाऊ टू क्रिएट और हाऊ टू मेक ऑपरेशन्स ऑन युअर स्टॅक अँड क्यू विथ द हेल्प ऑफ युअर लिंक्ड लिस्ट. ठीक आहे. राइट. मग बघा, त्यातली पहिली गोष्ट, व्हॉट इज मीन बाय द लिंक्ड लिस्ट. ठीक है. Before that, first we are going to see what is mean by the list. सगळ्यांनी शब्द ऐकलेला आहे, लिस्ट म्हणजे काय. लिस्ट हा शब्द सगळ्यांनी ऐकलेला आहे, राइट. डिफाइन द लिस्ट. लिस्ट कशी डिफाइन करणार आपण, collection of element. गुड. लिस्ट इज नथिंग elements in particular order. collection of Collection elements. of elements in order. Collection of elements in particular order. ओके. आता लिस्ट म्हणजे तुमचे लिस्ट ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्यांची यादी असते. ठीक आहे. किंवा लिस्ट ऑफ आयटम्स, तुमचे काय वेगवेगळे पदार्थ असतात त्याची लिस्ट असते. लिस्ट ऑफ फ्रुट्स, फळांची लिस्ट असते. लिस्ट ऑफ व्हेइकल्स, व्हेइकलची लिस्ट असते. ठीक आहे. मीन्स हियर वी आर गोइंग टू कलेक्ट द एलिमेंट्स. वी आर गोइंग टू collect the elements, but the most important thing, whatever you are collecting, that must be of same type. म्हणजे जे काही तुम्ही गोळा करताय, बघा लिस्ट मध्ये जे काही तुम्ही गोळा करताय त्या प्रत्येकाचा टाइप काय पाहिजे, तुमचा सेम पाहिजे. आता सेम टाइप म्हणजे काय, लिस्ट ऑफ फ्रुट्स. लिस्ट ऑफ फ्रुट्स म्हणले की सगळे नाव कशाची पाहिजे, तुमचे फ्रुट्सची नावं पाहिजे.
बरोबर आहे. लिस्ट ऑफ स्टुडंट म्हणले की सगळी नावं काय पाहिजे तुमची त्या ठिकाणी स्टुडंट्स पाहिजे. लक्षात राहील. सो युअर लिस्ट इज डिफाइंड ॲज, मग लिस्ट कशी डिफाइन करणार तुम्ही? इट इज अ कलेक्शन ऑफ सेम टाइप ऑफ एलिमेंट. Collection of same type of element. Now here we have done your list. त्याच्या अगोदर आपण लिस्ट तयार केली होते. कशा थ्रू यूज केले होते बघा, काय यूज केलं होतं त्यावेळेस? ओके, वेअर देयर इज अ कलेक्शन ऑफ सेम टाइप ऑफ एलिमेंट. कुठल्या ठिकाणी आपण सेम टाइपचे एलिमेंट गोळा करतो? अरे Whenever you want to create a list, ज्या वेळेस तुम्हाला लिस्ट तयार करायची आहे, ठीक आहे, तुम्ही काय वापरता त्या ठिकाणी? यू आर युजिंग दी अरे. त्या ठिकाणी काय वापरलं जातं? अरे तुम्ही वापरता. बरोबर आहे. म्हणजे लिस्ट तयार करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गरज कुठली लागते त्या ठिकाणी? अरे. बट whenever a list is created with the help of array, there are some limitations. त्या array मध्ये एलिमेंट गोळा करण्याचे किंवा लिस्ट array मधून तयार करण्याचे काही लिमिटेशन्स आहेत. आता लिमिटेशन्स कुठले? फर्स्ट लिमिटेशन इज नथिंग बट इट इज हॅव्हिंग द फिक्स्ड साइज. इट इज हॅव्हिंग द फिक्स्ड साइज. फिक्स साइज मीन्स व्हॉट? जेवढा तुम्हाला array दिलाय तेवढेच एलिमेंट तुम्ही त्या ठिकाणी गोळा करू शकता. जेवढे तुम्हाला array ची साइज दिलेली आहे तेवढेच एलिमेंट तुम्ही त्या ठिकाणी गोळा करू शकता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही असं लिहिलं इंटिजर a ऑफ 10, मॅक्सिमम किती एलिमेंट तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता? मॅक्सिमम 10 एलिमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकता. 10 पेक्षा जास्त एलिमेंट तुम्हाला इन्सर्ट करता येतात का तिथं? नो. राइट. दॅट इज नथिंग बट फिक्स्ड साइज. हे काय झालं तुमचं? फिक्स्ड साइज. यू कॅन नॉट चेंज साइज ऑफ युअर array. राइट. सेकंड थिंग, whenever you are going to insert and delete element, from array it is more complicated. more complex म्हणा. कॉम्प्लेक्स म्हणजे थोडंसं अवघड प्रोसेस आहे. एखादा एलिमेंट array मध्ये इन्सर्ट करायचा किंवा array मधून डिलीट करायचा. राइट. दिस प्रोसेस इज अ मोर कॉम्प्लिकेटेड. मोर कॉम्प्लिकेटेड का आहे? बिकॉज ऑल द एलिमेंट्स इनटू द array मधले सगळे एलिमेंट्स ते तुमचे लिनियरली स्टोअर केले जातात. आता लिनियरली म्हणजे काय? हियर दे आर स्टोर्ड इन कंटिन्युअस मेमरी लोकेशन. कंटिन्युअस मेमरी लोकेशन बघा, समजा तुमचे 5 एलिमेंटचा array असेल, ठीक आहे, 11 22 33 44 55, ठीक आहे. राइट. आता पहिल्या ह्याचं लोकेशन जर 2002 असेल तर हे 2004 राहतं, 2006 2008 2010. हे काय झालं तुमच्या या ठिकाणी? मेमरी लोकेशन. मेमरी लोकेशन म्हणजे array मध्ये एलिमेंट स्टोअर होताना ते लिनियरली स्टोअर होतात, प्लस they are stored into the continuous memory location. कंटिन्युअस मेमरी लोकेशन मध्ये ते काय केले जातात? स्टोअर केले जातात. ठीक आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये एखादा एलिमेंट जर तुम्हाला इन्सर्ट करायचा असेल किंवा एखादा एलिमेंट डिलीट करायचा असेल, मीन्स यू आर चेंजिंग द मेमरी लोकेशन ऑफ एलिमेंट. तुम्ही त्या एलिमेंटची मेमरी लोकेशन काय करताय? ह्या ठिकाणी चेंज करताय. लक्षात राहील. फॉर एक्झाम्पल ह्या दोघांच्या मध्ये जर तुम्हाला नवीन एलिमेंट इन्सर्ट करायचा असेल, 33 आणि 44 दोघांच्या मध्ये जर नवीन एलिमेंट इन्सर्ट करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? यू हॅव टू मूव्ह 55 and 44 दोन एलिमेंट तुम्हाला मूव्ह करावे लागतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुमचा एलिमेंट इन्सर्ट होतो. लक्षात राहील. मग 44 ची पहिली मेमरी लोकेशन किती होती? 2008. आता मेमरी लोकेशन काय झालं तुमचं?
2010. Right? So here memory location get changed. Also whenever you are deleting element delete करताना सुद्धा बघा, जो एलिमेंट तुम्ही डिलीट करताय, ठीक आहे, त्या एलिमेंट डिलीट झालेल्या पोझिशनला, त्या मेमरी लोकेशनला त्याचा पुढचा एलिमेंट आपण मूव्ह करतो. लक्षात राहील? ठीक आहे. म्हणजे 33 तुम्ही डिलीट करताय, तर 33 च्या जागी काय येणार तुमचं? 40. 40 च्या जागी काय येणार? 44. आणि 44 च्या जागी काय येणार? 55. ठीक आहे. मग त्या तिघांची पण मेमरी लोकेशन चेंज झाली. तिघांची पण मेमरी लोकेशन काय होते या ठिकाणी? चेंज होते. ठीक आहे. त्यामुळं array मध्ये इन्सर्शन अँड डिलीशन ऑपरेशन करताना, तुमची मेमरी काय होते? त्या ठिकाणी मेमरी लोकेशन काय होतात? शिफ्ट होतात. एलिमेंट्स शिफ्ट केले जातात, त्यामुळे त्यांची मेमरी लोकेशन चेंज होते. लक्षात राहील? बघा, आपण जर रांगेत उभारलो असेल, आपला नंबर जर 10वा असेल, ठीक आहे, एखादा जर विद्यार्थी आपल्या पुढे येऊन उभारला 5 किंवा 6 नंबरला, तर ऑटोमॅटिकली आपलं लोकेशन 11 नंबरला जातं. ऑटोमॅटिकली आपण किती नंबरला जातो? 11 नंबरला जातो. म्हणजे आपलं लोकेशन काय होतं? त्या ठिकाणी चेंज होतं. ठीक आहे. तसंच आपल्या पुढचा एखादा विद्यार्थी निघून गेला, 10चा आपला 9 वरती जाईल नंबर. ठीक आहे. तर ते जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस इज नथिंग बट इन्सर्शन अँड डिलीशन, विच इज मोर कॉम्प्लिकेटेड किंवा कॉम्प्लेक्स while deleting insertion and deletion from your array. ठीक आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ड्रॉबॅक, सगळ्यात महत्त्वाचं ड्रॉबॅक आहे तुमच्या arrayचं. ठीक आहे. अँड थर्ड, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट वेस्टेज ऑफ मेमरी. वेस्टेज ऑफ मेमरी तुमची त्या ठिकाणी वाया जाते. मेमरी तुमची काय होते? त्या ठिकाणी वाया जाते. ठीक आहे. आता वाया कशी जाते? समजा तुमच्याकडे 10 एलिमेंटचा array आहे, हे तुमच्याकडे 10 एलिमेंटचा array आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त 3च एलिमेंट आहेत. त्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत? फक्त तुमच्याकडे 3च एलिमेंट आहेत. ठीक आहे. मग राहिलेल्या 7 एलिमेंट साठी ही जी जागा आहे 7 एलिमेंटची, दिस मेमरी इज वेस्टेड. वेस्ट म्हणजे काय? त्या ठिकाणी ती तुमच्या arrayला अलोकेट होते, पण त्या ठिकाणी कुठलाही नंबर नसल्यामुळे ती यूज केली जात नाही. लक्षात राहील? दिस इज नथिंग बट युअर वेस्टेज ऑफ मेमरी. हे काय असेल तुमचं? वेस्टेज ऑफ मेमरी. लक्षात राहील? आणि हे तिन्ही ड्रॉबॅक जे आहेत, हे तिन्ही ड्रॉबॅक तुमचे array वापरून लिस्ट तयार करताना जे तुमचे 3 ड्रॉबॅक येतात, दॅट आर रिड्यूस्ड म्हणा किंवा ओव्हरकम बाय युअर लिंक्ड लिस्ट. ते तुम्ही लिंक्ड लिस्ट वापरून ओव्हरकम करू शकता. आता लिंक्ड लिस्ट वापरून ओव्हरकम करू शकता मीन्स व्हॉट? पहिलं ड्रॉबॅक काय होतं? फिक्स्ड साईज. लिंक्ड लिस्ट मध्ये कुठलेही साईज फिक्स नाहीये. तुम्ही पाहिजे तेवढे एलिमेंट ऍड करू शकता, पाहिजे तेवढे एलिमेंट रिमूव्ह करू शकता. लक्षात राहील? ठीक आहे. एनी or number of elements can be added, number of elements can be deleted. Second thing, insertion and deletion of elements from linked list is simple म्हणा किंवा easy than your array. array पेक्षा linked list मध्ये एलिमेंट इन्सर्ट करणे किंवा डिलीट करणे हे सोपं जातं. ठीक आहे. हे आपण लिंक लिस्ट ऑपरेशन करताना बघूया. how it is simple or easy, right? And third one, वेस्टेज ऑफ मेमरी. बघा, array मध्ये आपण पहिल्यांदा array ची साईज डिफाइन करतो, त्याच्यानंतर एलिमेंट इन्सर्ट केले जातात. पण लिंक्ड लिस्ट मध्ये आपण कुठलीही साईज डिफाइन करत नाही. कुठलीही साईज आपण डिफाइन करत नाही. लक्षात राहील? ठीक आहे. सो whenever list is created, your list is created by 2 ways. 2 प्रकारे तुम्ही लिस्ट तयार करू शकता. पहिलं कुठलं होतं तुमचं? array. आणि सेकंड वे कुठला आहे तुमचा? तो लिंक्ड लिस्ट. ठीक आहे. मीन्स your list is created with the array which is called as a static list.
त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी स्टॅटिक लिस्ट. अँड whenever list is created with the help of your linked list, it is called as a dynamic list. डायनॅमिक लिस्ट म्हणजे पाहिजे तेवढी वाढू शकते. डायनॅमिक म्हणजे काय? इट इज इन्क्रिमेंटेड. त्या ठिकाणी कुठल्याही टाइपचे लिमिटेशन तुम्हाला नसणार आहे. लक्षात राहील? ठीक आहे. म्हणजे साईज रन टाइमला ठरवायची का? कुठलं? म्हणजे साईज रन टाइमला ठरवायची का त्याची? साईज रन टाइमला आपण ठरवणार. रन टाइमला साईज ठरवणार म्हणजे रन टाइमला आपण त्याला मेमरी अलोकेट करणार आहोत. रन टाइमला आपण मेमरी अलोकेट करणार आहोत. जर तुम्ही ॲरे वापरत असाल तर ॲरेची मेमरी ही कंपाईल टाइमला अलोकेट होते. म्हणजे प्रोग्राम कंपाईल केल्यानंतर मेमरी अलोकेट होते. तसं लिंक्ड लिस्ट मध्ये नाहीये. लिंक्ड लिस्ट मध्ये प्रोग्राम रन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मेमरी अलोकेट केली जाते. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही रन टाइमला मेमरी अलोकेशन असल्यामुळं पाहिजे तेवढे एलिमेंट त्या ठिकाणी ऍड करू शकता. नवीन मेमरी तयार करा, एलिमेंट ऍड करा, नवीन मेमरी तयार करा, एलिमेंट ऍड करा. तसं ॲरे मध्ये नाहीये. ॲरे मध्ये प्रोग्राम रन व्हायच्या अगोदर मेमरी ठरवली जाते. किती एलिमेंट्सला मेमरी अलोकेट करायची ते. लक्षात राहील? ठीक आहे. त्यामुळं ह्याच्या अगोदर जे आपण स्टॅक आणि क्यू इम्प्लिमेंट केलं त्याच्यामध्ये लिमिटेशन होतं. ठीक आहे. म्हणजे 100% क्यू किंवा 20 बुक्सचं तुमचं बॉक्स असेल. 20 बुक्सचा तुमचा बॉक्स म्हणजेच काय? त्या बॉक्स मध्ये तुम्ही फक्त 20च पुस्तकं ठेवू शकता. 20 पेक्षा जास्त पुस्तकं तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकत नाही. हे जे 20 होतं ते त्याचं लिमिटेशन होतं. ते त्याचं काय होतं? लिमिटेशन. किंवा 100%चा क्यू. 100%चा क्यू म्हणजे काय? त्या क्यू मध्ये फक्त 100 माणसंच बसू शकतील असा क्यू. ठीक आहे. 100 पेक्षा जास्त पर्सन्स त्या ठिकाणी बसू शकत नाही. राईट. पण लिंक्ड लिस्ट मध्ये कसं राहतं? तुम्ही पाहिजे तेवढे एलिमेंट ऍड करू शकता. आता आपल्या इथं पंढरपूरला वारी भरते. आता वारीमध्ये काय लिमिटेशन असतात का वारकऱ्यांना? किती लांब क्यू ठेवायचा आहे तो? No, sir. जसे येतात तसे त्या क्यूला ऍड होत जातात. ठीक आहे. म्हणजेच काय? इट इज डायनॅमिकली इन्क्रिमेंटेड. ते काय असतं? तुमचं रन टाइमला इन्क्रिमेंट होत असते ऑटोमॅटिक. तसंच तुम्ही मूवी थिएटरला पिक्चर बघायला गेला तर पिक्चर मध्ये लिमिटेड सीट्स असतात. 200, 250, 300. ठीक आहे. 300च्या वरती कोण तुम्ही त्या ठिकाणी बसू शकता का परत फुल झाल्यानंतर? No, sir. ते त्याचं लिमिटेशन झालं. तसं वारीचं लिमिटेशन आहे का तुम्हाला तिथं? काही नाहीये. कोणी पण येऊन त्या ठिकाणी क्यूला किंवा तुमच्या रांगेला ऍड होऊ शकतो. लक्षात राहील? ठीक आहे. मग ते जे आहे, जर मूवी थिएटर मध्ये तुम्ही तिकीट काढायला गेला त्या ठिकाणचा जो क्यू असतो तो तुमचा ॲरे वापरून तयार केला. मीन्स देयर इज अ लिमिटेशन. आणि वारीमध्ये जो क्यू असतो दॅट इज अ लिंक्ड लिस्ट. म्हणजेच काय? नंबर ऑफ एलिमेंट्स कॅन बी इन्क्रिमेंटेड डायनॅमिकली. मेमरी अलोकेट होते, एलिमेंट अलोकेट होतो, मेमरी अलोकेट होते, एलिमेंट ऍड होतो. लक्षात राहील? ठीक आहे. राईट. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन युअर ॲरे अँड लिंक्ड लिस्ट. हे तुमचा ॲरे आणि लिंक्ड लिस्ट मधला काय राहील या ठिकाणी? डिफरन्स राहील. ठीक आहे. ॲरे वापरून जी लिस्ट तयार केली इट इज कॉल्ड एज अ स्टॅटिक लिस्ट. आणि लिंक्ड लिस्ट वापरून जे तयार करणार आहोत दॅट इज कॉल्ड एज अ डायनॅमिक लिस्ट. ठीक आहे. नाव we will see what is mean by your linked list. आता आपण लिस्ट म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे तयार करू शकतो हे बघितलं. 2 प्रकारे तुम्ही लिस्ट तयार करू शकता. ॲरे वापरून आणि लिंक्ड लिस्ट वापरून. ठीक आहे. मग त्यातलं ॲरे वापरून तर आपण ऑलरेडी तयार केलेली आहे. नाव व्हॉट इज मीन बाय द लिंक्ड लिस्ट? Hello, sir. हा बोला. सर ॲरे मध्ये एलिमेंट सॉर्टेड आणि अनसॉर्टेड असू शकतात. तसे लिस्ट मध्ये सॉर्टेडच असतात का? तसं काही नाही. त्याच्यामध्ये पण तुमचे एलिमेंट कुठल्याही पद्धतीने राहू शकतात. ओके सर. नेक्स्ट बघा लिंक लिस्ट. ठीक आहे. आता लिंक्ड लिस्ट म्हणजे काय आणि हाऊ इट इज क्रिएटेड. राईट. बघा
पहिल्यांदा आपण लिस्ट म्हणजे काय बघितलं आणि त्याची तयार करण्याच्या दोन पद्धती बघितल्या, एक तर ॲरे वापरून करा किंवा लिंक लिस्ट वापरून करा. आता लिंक्ड लिस्ट म्हणजे काय राहतं? फर्स्ट पहिला शब्द काय आहे तुमचा त्या ठिकाणी? लिंक. पहिला शब्द काय तुमचा? लिंक. मेन सॉर्ट हिअर एव्हरी एलिमेंट इज कनेक्टेड विथ अनदर एलिमेंट. एव्हरी एलिमेंट इज कनेक्टेड विथ अनदर एलिमेंट. फॉर एक्झाम्पल लाईक दिस. बघा, ही जर तुमची लिस्ट असेल, ही जर तुमची एलिमेंटची लिस्ट असेल, दिस इज अ लिस्ट. नाउ when it is called as a linked list, when your element is connected with 22. How it is connected? Like this. 11 it is connected with 22. 22 it is connected with 33. 33 it is connected with 44 and 44 it is connected with 55. Okay, means every element is connected with another element by using the pointer किंवा by using arrow म्हणा, by using the arrow वापरून तुम्ही एलिमेंट एकमेकाला कनेक्ट करू शकता. ठीक आहे, साखळी त्याला म्हणतो आपण, साखळी बघितली सगळ्यांनी. ठीक आहे, लिंक एकमेकाला कनेक्ट असतात. बघा, या अशी लिंक एकमेकाला कनेक्ट असतात. ठीक आहे, जर एक लिंक काढायची म्हटली, हा लिंक काढला तर हा लिंक कशाला कनेक्ट होतो तुमचा? त्या लिंकला कनेक्ट होईल. हा लिंक काढला तर हा लिंक ह्याला कनेक्ट होतो. तसंच एक एलिमेंट काढला की 11 हा तुमच्या 33 ला कनेक्ट केला जाईल. लक्षात राहील, बाय युजिंग दी पॉइंटर. त्या ठिकाणी काय यूज केला जातो? पॉइंटर यूज केला जातो. ठीक आहे, अँड दिस इज युअर लिंक्ड लिस्ट. ही काय असं तुमच्या ठिकाणी लिंक्ड लिस्ट असेल. ठीक आहे, अँड एव्हरी एलिमेंट ऑफ युअर लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्ट मधला प्रत्येक एलिमेंटला त्या ठिकाणी नोड हा शब्द आहे. त्याला काय म्हणलं जातं त्या ठिकाणी? नोड. सो युअर लिंक्ड लिस्ट is defined as collection of nodes. Simple definition. Linked list it is called as a collection of node. Linked list मध्ये तुमचं फक्त नोड्स राहतील. लक्षात राहील. मग आता हे नोड जे आहेत, एव्हरी नोड, आता प्रत्येक नोड मध्ये तुम्हाला किती गोष्टी दिसतात रे? प्रत्येक नोड मध्ये किती गोष्टी आहेत किंवा किती फील्ड आहेत? प्रत्येक नोड मध्ये किती फील्ड्स आहेत? दोन fields. दोन फील्ड्स आहेत. पहिली फील्ड मध्ये 11 आहे किंवा 22, 33, 44, 55 आहे. आणि दुसऱ्या फील्ड मध्ये आपण ॲरो दिलेला आहे. तो ॲरो कशाला कनेक्ट होतोय? तुमच्या पुढच्या नोडला कनेक्ट होतोय. कुठे कनेक्ट होतोय? पुढच्या नोडला कनेक्ट होतोय. बरोबर. सो दिस फील्ड इट इज कॉल्ड ॲज ऍड्रेस. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी? ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड मीन्स 11 तर आहे आणि ह्या फील्ड मध्ये ह्या नोडचा ऍड्रेस स्टोअर राहतो. पुढच्या नोडचा काय राहतो? ऍड्रेस त्या ठिकाणी स्टोअर राहील. लक्षात राहील. मीन्स एव्हरी नोड इनटू द लिंक्ड लिस्ट. लिंक लिस्ट मधल्या प्रत्येक नोडच्या दोन फील्ड राहतील. ठीक आहे, and that field it is called as a, first one is a data field. बघा, पहिल्या नोडला त्या ठिकाणी डेटा फील्ड म्हटलं जातं, or it is also called as a information field. ठीक आहे, आणि सेकंड फील्ड जे आहे इट इज कॉल्ड as a address field or pointer. ऍड्रेस और पॉइंटर, त्याला वेगवेगळी नाव त्या ठिकाणी आहेत. ऍड्रेस आहे, पॉइंटर आहे, किंवा त्याला नेक्स्ट सुद्धा म्हटलं जातं काय काय वेळेला. नेक्स्ट. ठीक आहे, तसं ह्याला डेटा इन्फॉर्मेशन. लक्षात राहील. ठीक आहे, मग आता लिंक्ड लिस्टची आपण डेफिनेशन बघितली. काय? लिंक्ड लिस्ट इट इज कॉल्ड ॲज अ कलेक्शन ऑफ नोड्स. ठीक आहे, अँड एव्हरी नोड इज हॅव्हिंग द टू फील्ड्स.
प्रत्येक नोडच्या दोन फील्ड आहेत. पहिली फील्ड आहे डेटा और इन्फॉर्मेशन फील्ड अँड सेकंड आहे तुमचं ऍड्रेस और पॉइंटर फील्ड. ठीक आहे. वेअर डेटा फील्ड कंटेन्स ऍक्च्युअल डेटा दॅट इज स्टोर्ड इनटू दॅट नोड. त्या नोड मध्ये ऍक्च्युअल डेटा स्टोअर करायचा आहे. ते ऍक्च्युअल डेटा कुठे स्टोअर केला जाईल? तुमच्या डेटा फील्डला स्टोअर केला जाईल. अँड the address of next node, it is stored into the address field, pointer field or next field. लक्षात राहील. So whenever a node is created, बघा ज्यावेळेस नोड तयार केला जातो. सर म्हणजे पहिल्यात एलिमेंट स्टोअर होणार आणि दुसऱ्यात त्याचा ऍड्रेस स्टोअर होणार. मध्ये पुढच्या नोडचा ऍड्रेस स्टोअर होणार, त्याच नोडचा नाही. त्याच्या पुढे जो आपण नोड कनेक्ट करणार आहोत त्या पुढच्या नोडचा ऍड्रेस त्या ठिकाणी स्टोअर केला जाईल. तर त्या ऍड्रेस आणि एलिमेंटला दोन्हीला मिळून नोड म्हणलाय का? येस येस. हा तुमचा नोड आहे. समजा फॉर एक्झाम्पल हा तुमचा नोड आहे. ठीक आहे. तर नोड मध्ये तुमच्या दोन फील्ड राहतील. पहिली फील्ड आहे तुमची डेटा फील्ड. ठीक आहे. आणि सेकंड फील्ड आहे ऍड्रेस. आता हा जो ऍड्रेस आहे तो ह्या नोडचा नाही. त्याच्या पुढे जो नोड होणार आहे त्या नोडचा ऍड्रेस तुमचा पहिल्या नोड मध्ये स्टोअर असतो. थोडक्यात पहिला नोड तुम्हाला कशाला कनेक्ट करायचा आहे, पहिला नोड तुम्हाला कशाला कनेक्ट करायचा आहे त्या नोडचा ऍड्रेस तुमचा या ठिकाणी स्टोअर राहतो. लक्षात राहील. तर त्या नोडचा म्हणजे त्या एलिमेंटचाच ना? एक्झाम काय म्हणताय सर त्या नोडचा नेक्स्ट नोडचा म्हणजे नेक्स्ट एलिमेंटचा ना? नेक्स्ट एलिमेंट नाही, नेक्स्ट नोडच राहतो तुमचा. नेक्स्ट नोड, त्या नोड मध्ये सुद्धा दोन फील्ड असणार परत. त्याच्यामध्ये पण सेम ऍड्रेस फील्ड, परत तुमचं डेटा फील्ड, परत त्याच्यामध्ये पुढच्या नोडचा ऍड्रेस राहतो. असं प्रत्येक नोड मध्ये एक तुमची डेटा फील्ड राहते आणि दुसरी फील्ड जी आहे त्याच्यामध्ये तुमचं पुढच्या नोडचा ऍड्रेस राहतो. ठीक आहे. आता समजा तुम्ही उभारलाय आणि तुमच्या पुढे एखादा हे असेल, तुम्ही बसमध्ये सगळ्यांनी प्रवास केलेला आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या सीटला बसता त्या सीटला एक नंबर असतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या सीटला पण एक नंबर असतो. तो नंबर जो आहे दॅट इज कॉल्ड एज ऍड्रेस. त्याला काय म्हणलं जातं त्या ठिकाणी? ऍड्रेस. आणि तुम्ही त्या ठिकाणी डेटा फील्ड राहता. तुम्ही काय म्हणता त्या ठिकाणी? डेटा फील्ड. राईट. तुमच्या पुढचा कुठला ऍड्रेस आहे? समजा 32 असेल तर पुढचा ऍड्रेस काय झाला? 33. 33 ला दुसरा एलिमेंट असेल. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं एक नोड हा दुसऱ्या नोडला कनेक्ट राहतो. एक नोड हा तुमचा दुसऱ्या नोडला कनेक्ट राहतो आणि ते कनेक्ट करायचं काम ते कोणाचं राहतं? तुमच्या त्या ठिकाणी ऍड्रेस फील्डचं राहतं. ठीक आहे. राईट. तर स्टार्टिंगच्या एलिमेंटचा ऍड्रेस कुठं असणार मग? एखादी लिंक लिस्ट असेल तर फर्स्ट नोडचा ऍड्रेस कशात असेल? फर्स्ट नोडचा ऍड्रेस कशात असेल? आता फर्स्ट नोड जो तुमचा फर्स्ट नोड आहे त्या फर्स्ट नोडला एक पर्टिक्युलर नाव दिलं जातं. पहिल्या नोडला काय दिलं जातं? तुमचं नाव दिलं जातं. आता तो पहिलाच नोड आहे त्यामुळे त्याचा ऍड्रेस कुठल्याही दुसऱ्या नोड मध्ये स्टोअर होत नाही. आता समजा तुम्ही आहे, तुमच्यापासून एखादी लाईन चालू झाली. ठीक आहे. तुमच्यापासून एखादी लाईन चालू झाली तर तुम्हाला एक पर्टिक्युलर नाव दिलं जातं. स्टार्ट पॉइंट किंवा हेड पॉइंट. स्टार्ट किंवा हेड असं म्हटलं जातं. जर तुमच्या मागं कुणी असेल तर त्या माणसाचा ऍड्रेस तुमच्याकडे राहतो. त्या माणसाचा ऍड्रेस तुमच्याकडे राहणार. तुमचा ऍड्रेस कुणाकडेही जात नाही. पहिल्या नोडचा ऍड्रेस हा कुठेही स्टोअर केला जात नाही. ठीक आहे. जर तुमची लिस्ट एम्प्टी असेल, बघा जर तुमच्या लिस्ट मध्ये एम्प्टी असेल म्हणजे काहीच एलिमेंट नाहीये तर तुम्ही जर पहिल्यांदा लिस्टला ऍड झाला राईट तर तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही हेड म्हणून जाता तिथं. हेड म्हणजे काय? जिथून लिस्टची सुरुवात होते. जिथून लिस्टची सुरुवात होते तो काय झाला? तुमचा हेड किंवा स्टार्टिंग पॉइंट म्हणा. राईट. आता तुम्ही पहिल्यांदा आलाय राईट. तुमचा ऍड्रेस कोणाकडे आहे का? दुसरा कोण नाहीच आहे माणूस तुम्हाला कनेक्टेड. आता बाकीचे जे नोड्स आहेत ते तुम्हाला कनेक्ट होत राहणार. मग ते कनेक्ट होताना कसे नोड कनेक्ट होणार? त्या माणसाचा ऍड्रेस तुम्हाला तुमच्याकडे स्टोअर करायचा आहे. लक्षात राहील.
ठीक आहे. Yes, sir. आता मग हे नोड लिंक लिस्टचा नोड हा सी मध्ये तयार करताना बघा दोन वेगवेगळ्या फील्ड आहेत. एक तुमची डेटा फील्ड आहे, ठीक आहे, ज्या ठिकाणी आपण व्हॅल्यू स्टोअर करतोय, आणि दुसरी फील्ड आहे ती ऍड्रेस फील्ड आहे. Address. आणि ऍड्रेस कोणाचा आहे? ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. नेक्स्ट नोड. ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. नाव तर टेल आपण मी ऍड्रेस ऑफ नेक्स्ट एलिमेंट असं का म्हणत नाही? पुढचा फक्त एलिमेंट आपण घेत नाहीये. लिंक्ड लिस्ट मध्ये लिंक लिस्टची डेफिनेशन काय बघितली आपण? इथे लिहिली बघा लिंक लिस्ट डेफिनेशन. कलेक्शन ऑफ नोड्स. कलेक्शन ऑफ नोड म्हणजे लिंक लिस्ट मधला प्रत्येक एलिमेंटला काय नाव आहे या ठिकाणी? काय म्हणणार आहे आपण? Node. म्हणणार. नोड म्हणणे. त्यामुळं ऍड्रेस स्टोअर करताना फक्त एलिमेंटचा नाही, त्या पूर्ण नोडचा ऍड्रेस स्टोअर होणार आहे तुमचा. त्या दोन्ही ह्याचा ऍड्रेस त्या ठिकाणी स्टोअर केला जातो. ठीक आहे. जर एखादी लिंक लिस्ट असेल तर लास्ट नोड मध्ये कोणाचाच ऍड्रेस नसेल ना? हा, म्हणजे लास्ट address- नोड मध्ये कुणाचाही ऍड्रेस नसतो. लास्ट नोड जो असेल तुमचा, ठीक आहे, समजा म्हणजे 55 garbage value असेल का? हा जर लास्ट असेल तर त्याचा पुढचा ऍड्रेस हा नल केला जातो. नल इंडिकेट्स देर आर नो मोर एलिमेंट्स. त्या ठिकाणी दुसरा कुठलाही एलिमेंट नाहीये. ठीक आहे. असं. तर म्हणजे स्टार्टिंग एलिमेंट आणि एंड एलिमेंटला ऍड्रेस नसतो असंच कन्सिडर करायचं का? लास्ट नोडला ऍड्रेस राहणार की तुमचा, त्या नोडचा ऍड्रेस हा याच्या अगोदरच्या नोड मध्ये स्टोअर असतो. Yes. 55 चा ऍड्रेस हा कुठे स्टोअर असणार तुमचा? 45 Previous मध्ये स्टोअर असणार. प्रिव्हियस नोड मध्ये. प्रिव्हियस नोड मध्ये तुमचा तो स्टोअर राहील. त्याच्या पुढे कुठला नोड नाहीये, त्यामुळं त्याच्या पुढचा जो आहे ऍड्रेस हा काय केला जातो त्या ठिकाणी? नल. म्हणजे म्हणजे फक्त काय? फर्स्ट एलिमेंटचा ऍड्रेस कशात स्टोअर नसतो ना? हा, पहिल्या एलिमेंटचा पण ऍड्रेस तुमचा कुठे स्टोअर नाहीये. ठीक आहे, राईट. तर म्हणजे पहिल्या एलिमेंटला ऍड्रेसच नाहीये ना? फर्स्ट एलिमेंटला ऍड्रेस नाही. पहिला एलिमेंट हा तुमचा एकतर स्टार्टिंग किंवा हेड म्हणून कन्सिडर केला जातो. ठीक आहे. आता ते तुमच्या कम्प्युटर मध्ये स्टोअर होताना कुठल्या तरी मेमरी लोकेशनला स्टोअर होणार आहे. तो कुठेही स्टोअर होऊ शकतो, पण पुढच्या नोडचा ऍड्रेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. पुढच्या नोडचा ऍड्रेस आपल्याला काय करायचा आहे? कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. Yes, sir. मग आता बघा सर. दोन वेगवेगळ्या फील्ड आहेत. पहिली फील्ड काय तुमची? डेटा फील्ड. आणि दुसरी फील्ड काय तुमची? ऍड्रेस फील्ड. नाव हाऊ टू कलेक्ट टू डिफरंट टाइप ऑफ डेटा युजिंग सी. सी मध्ये दोन वेगळ्या टाइपचा डेटा आपण कसा कलेक्ट करतो? सेम टाइपचा डेटा असेल तर काय वापरतो आपण? Array वापरतो. अरे. अरे वापरतो. आता वेगळ्या टाइपचा डेटा आहे त्यावेळेस काय यूज करणार? स्ट्रक्चर. Good. Means in C, your node of linked list is created with the help of structure. काय यूज करणार आपण या ठिकाणी? स्ट्रक्चर यूज करणार आहोत. ठीक आहे. मग लिहिताना कसं लिहिलं जातं? स्ट्रक्ट नोड. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये दोन फील्ड आहेत. पहिली फील्ड काय तुमची? डेटा फील्ड. डेटा. इंटिजर डेटा. इंटिजर डेटा. ठीक आहे. आणि दुसरी फील्ड काय आहे? Address ऍड्रेस ऑफ नोड. ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड आहे. ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड आहे. त्यामुळे लिहिताना स्ट्रक्ट नोड आणि नेक्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे काय? पुढचा किंवा ही फील्ड आहे त्या फील्डचं नाव काय आहे? नेक्स्ट. आणि त्या फील्ड मध्ये काय स्टोअर करणार आहे? नोडचा ऍड्रेस. आता स्ट्रक्ट नोड मध्ये बघा परत ह्या दोन फील्ड राहणार. म्हणजे पुढचा नोड जो आहे त्याच्यामध्ये मग परत काय येणार? फील्ड डेटा फील्ड आणि नेक्स्ट फील्ड. परत त्याच्या पुढच्या नोड मध्ये डेटा फील्ड नोड नेक्स्ट फील्ड. ठीक आहे. इन दिस वे whenever a node is created in C, it is created with the help of your structure which have two fields. First field is a data field, another field is a next field.
आता इथं नेक्स्ट करताना आपण इंटिजर केलेलं नाहीये. इथे काय लिहिलंय आपण? स्ट्रक्ट नोड म्हणजे पुढच्या नोडचा ऍड्रेस. याचा अर्थ काय होतो? पुढच्या नोडचा ऍड्रेस तुम्ही या ठिकाणी एका नोड मध्ये स्टोअर करता. लक्षात राहील? ठीक आहे. दिस इज द स्ट्रक्चर फॉर युअर नोड. हे तुमच्या नोडचं काय झालं या ठिकाणी स्ट्रक्चर झालं. तर ते स्टार का लिहिलंय? स्टार तर Address. पॉइंटरचा पण यूज करणार आहे का आपण? Oh yes, yes. Without pointer you cannot create a linked list. ऍड्रेस आपण शब्द वापरतोय. काय वापरतोय? ऍड्रेस. आणि ऍड्रेस कॅल्क्युलेट करताना आपण काय यूज करतो? पॉइंटर. सिंपल. मग हे नेक्स्ट जे आहे स्टार नेक्स्ट मीन्स ऍड्रेस ऑफ नेक्स्ट. हे काय झालं तुमचं? ऍड्रेस ऑफ नेक्स्ट. ठीक आहे. स्टार मुळे सर व्हॅल्यू मिळते ना. तर स्टार मुळे ज्या एलिमेंटचा ऍड्रेस स्टोअर केला त्या एलिमेंटची व्हॅल्यू भेटते ना. त्या ऍड्रेसची आता व्हॅल्यू स्टार नेक्स्ट म्हणतोय पण ह्याच्या अगोदर डेटा टाइप कुठला वापरलाय बघा? स्ट्रक्ट नोड. स्ट्रक्ट नोड. नोड. स्ट्रक्ट नोड म्हणजे काय? तो पुढचा जो ऍड्रेस असणार आहे तो कशाचा असणार आहे या ठिकाणी? नोडचा. नोडचा असणार आहे. इथं आपण इंटिजर लिहिलेलं नाहीये. इंटिजर स्टार नेक्स्ट असं लिहिलेलं नाहीये. इंटिजर लिहिलं असतं तर पुढचा फक्त ह्याचा ऍड्रेस त्या ठिकाणी घेतला असता. फक्त एलिमेंटचा. आपल्याला एलिमेंटचा ऍड्रेस पाहिजे का तिथं? ऍड्रेस कशाचा पाहिजे आपल्याला? पूर्ण नोडचा पाहिजे. त्यामुळे तर काय लिहिलं जातं त्या ठिकाणी? स्ट्रक्ट नोड ऑफ नेक्स्ट. ठीक आहे. अजून कोणाला काय डाऊट आहे? नो डाऊट सर. लक्षात आले स्ट्रक्चर काय येते? हे आपल्याला लिंक लिस्टच्या प्रत्येक नोड मध्ये यूज करायचं आहे. ठीक आहे. अजून कोणाला काय Hello, डाऊट आहे का? सर ते नोड मधल्या एलिमेंटला आणि त्या ऍड्रेसला वेगळी मेमरी अलोकेट होणार का दोन्हीला सुद्धा? म्हणजे मला काय कळलं नाही. तर सेपरेट मेमरी अलोकेट होते का डेटा फील्ड आणि ऍड्रेस फील्डला? मेमरी कशाला अलोकेट होते? त्या पूर्ण नोडला मेमरी अलोकेट होते. तुम्ही फक्त डेटाला आणि ऍड्रेसला सेपरेट मेमरी अलोकेट लिंक्ड लिस्ट मध्ये होत नाही. लिंक्ड लिस्ट मध्ये एलिमेंट कन्सिडर करताना तो नोड म्हणून कन्सिडर केला जातो, नॉट अ सिंगल एलिमेंट. तसं तुमचं ऍरे मध्ये नव्हतं. ऍरे मध्ये प्रत्येक एलिमेंटला मेमरी सेपरेट अलोकेट होती. ते तुमचं लिनियर मेमरी अलोकेशन होतं. या ठिकाणी लिनियर मेमरी अलोकेशन नाहीये. या ठिकाणी लिनियर मेमरी अलोकेशन नाही. लक्षात राहू द्या. एलिमेंट्स हे तुमचे मेमरी तयार केली जाते आणि ती तुमची त्या ठिकाणी अलोकेट केली जाते. लक्षात राहील. आता मेमरी फक्त तयार करतोय, ते कुठल्या मेमरी लोकेशनला जाईल ते आपण सांगू शकत नाही. अरे मध्ये तसं त्या ठिकाणी मेमरी लोकेशन ठरवून पहिला ज्या मेमरीला असेल त्याच्यानंतर सिक्वेन्शियली दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असं स्टोअर होत होतं. हिअर युअर एलिमेंट्स आर नॉट स्टोर्ड इन कंटिन्युअस मेमरी. ते कंटिन्युअस मेमरी मध्ये स्टोअर होत नाही. लक्षात राहू द्या. ठीक आहे. राईट. अजून कोणाला काय डाऊट आहे का? सर ऍड्रेसचा ऍड्रेस असू शकतो का? ऍड्रेसचा ऍड्रेस हा काय प्रॉब्लेम नाही. ऍड्रेसचा ऍड्रेस पण असू शकतो. डबल पॉइंटर त्याला म्हटलं जातं. डबल, ट्रिपल, 4 पॉइंटर, 5 पॉइंटर तुम्ही पाहिजे तेवढे पॉइंटर वापरू शकता. डझंट मॅटर. ठीक आहे. ओके पण इथं आपण ऍड्रेसचा ऍड्रेस घेत नाहीये, नोडचा ऍड्रेस घेतोय आपण. एवढं लक्षात राहू द्या. ठीक आहे. सर नोडचा ऍड्रेस म्हणजे त्यात एलिमेंटचा ऍड्रेस पण आला आणि ऍड्रेसचा ऍड्रेस पण आला ना? येस येस येस. दोन्ही आलं तुमचं. ओके सर. सर म्हणजे त्यात पॉइंटर मध्ये 2 ऍड्रेस स्टोअर होणार आहेत का? पॉइंटर मध्ये 2 ऍड्रेस स्टोअर होणार. 2 म्हणजे त्या दोघांचा मिळून एकच ऍड्रेस तुमचा नेक्स्ट मध्ये स्टोअर केला जाईल. आणि तो म्हणजे तुमचा काय कन्सिडर होणार या ठिकाणी? नोड. त्या 2 फील्ड आहेत ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. हे फक्त एकच नोड आहे ह्याच्याकडे लक्ष द्या. सिंगल नोड आहे ह्याच्याकडे लक्ष द्या. त्याच्या आतमध्ये काय आहे त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं नाही. ठीक आहे. नोडचा ऍड्रेस आपण स्टोअर करतोय. नोडच्या आतल्या एलिमेंटचा ऍड्रेस स्टोअर करत नाही आपण. एवढं लक्षात राहू द्या. राईट. अजून कोणाला काय डाऊट आहे? लक्षात आले हो सर. कसं तयार करायचं ते? स्ट्रक्ट नोड
त्याच्यामध्ये दोन फील्ड, पहिली तुमची डेटा फील्ड आहे अँड नेक्स्ट ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. त्यामुळे लिहिताना इथं डेटा टाइप स्ट्रक्चर नोड दिलेला आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे, राईट. So this is the your linked list node and its a structure. ते त्याचं काय झालं त्या ठिकाणी स्ट्रक्चर झालं. Now next we are going to see the terminology. Linked list terminology. ठीक आहे, बघा त्याची पहिली डेफिनेशन आहे तुमची लिस्ट, सेकंड लिंक्ड लिस्ट, ठीक आहे, थर्ड वन नोड, फोर्थ वन डेटा और इंफॉर्मेशन, नेक्स्ट फिफ्थ आहे एड्रेस, पॉइंटर और नेक्स्ट. ठीक आहे, त्यानंतर सिक्स्थ आहे एक्सटर्नल पॉइंटर, देन 7 नल पॉइंटर. ठीक आहे, 8 काय राहिला अजून यात, लिस्ट, लिंक लिस्ट, नोड, डेटा, इन्फॉर्मेशन, नल पॉइंटर, एक्सटर्नल पॉइंटर. ठीक आहे, बाकी अजून राहिलं बघूया काय ऍड होत असतील तर त्याच्यामध्ये, राईट. हा, अजून एक राहिलं एम्प्टी लिस्ट और इट इज कॉल्ड एज अ नल लिस्ट. त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी, नल लिस्ट. ठीक आहे, सो दीज आर दी सम टर्म्स रिलेटेड टू युअर लिंक्ड लिस्ट. हे लिंक लिस्ट रिलेटेड आहे तुमच्या टर्म्स राहतील. ठीक आहे, त्यातली पहिली आहे तुमची लिस्ट. इट इज नथिंग बट इट इज कलेक्शन ऑफ एलिमेंट्स. लिस्ट म्हणजे काय म्हणतो आपण, कलेक्शन ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, नाउ व्हॉट इज मीन बाय द लिंक्ड लिस्ट, collection of nodes. Collection of nodes. Collection of कलेक्शन nodes. ऑफ नोड्स. या ठिकाणी काय राहणार तुमचं, कलेक्शन ऑफ नोड्स. ठीक आहे, नाउ व्हॉट इज मीन बाय द नोड, Collection of Collection of data field and address field. address field. field and address field. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. Element of linked list. Ah, that is the right. It is called as the element of linked list. लिंक्ड लिस्ट मधल्या एलिमेंटला आपण नोड म्हणतो. जसं आपण कलेक्शन ऑफ नोड म्हणजे काय म्हणतो, लिंक्ड लिस्ट. तसंच लिंक्ड लिस्ट मधला प्रत्येक एलिमेंट जो आहे तो कुठल्या स्वरूपात दिला जातो, तुम्हाला नोडच्या स्वरूपात दिला जातो. त्यामुळे लिहिताना आपण काय म्हणणार आहे, एलिमेंट ऑफ लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्ट मधल्या एलिमेंट म्हणजेच काय झालं त्या ठिकाणी, नोड झाला. राईट, पुढं डेटा और इन्फॉर्मेशन. collection of small amount of data. बरं, अजून दुसरं कोण आहे, Actual It is a field of node. actual value. गुड. इट इज द फील्ड ऑफ नोड. ही काय तुमच्या नोड मधली एक फील्ड आहे, विच स्टोअर्स. त्या ठिकाणी काय स्टोअर करतो आपण, Actual element. ऍक्च्युअल व्हॅल्यू. ऍक्च्युअल व्हॅल्यू ज्या ठिकाणी आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर करतोय त्या फील्डला काय म्हणलं जातं या ठिकाणी, डेटा फील्ड और इन्फॉर्मेशन फील्ड. ठीक आहे, नेक्स्ट ऍड्रेस पॉइंटर. नेक्स्ट This is the one of the field which stores Memory the address location. of field of node. सेम फील्ड ऑफ नोड विच स्टोर ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड म्हणा. Address of next node. गुड. फील्ड ऑफ नोड विच स्टोर ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. ऍड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. ठीक आहे, नाव बघा आता एक्सटर्नल पॉइंटर, नल पॉइंटर आणि एम्प्टी लिस्ट या तीन डेफिनेशन तुम्हाला सांगतो मी, हाऊ इट इज डिफाइंड. ठीक आहे, नाव एक्सटर्नल पॉइंटर, इट इज अ पॉइंटर
फ्रॉम विच युअर लिंक्ड लिस्ट स्टार्ट्स. फ्रॉम विच युअर लिंक्ड लिस्ट स्टार्ट. ज्या ठिकाणी तुमची लिंक्ड लिस्ट चालू होते तो जो पॉइंटर राहतो दॅट पॉइंटर इट इज कॉल्ड ॲज अ युअर एक्सटर्नल पॉइंटर. ठीक आहे. फॉर फर्स्ट एक्झाम्पल नोड वरचा ना फर्स्ट हा. नोड वरचा ना फर्स्ट कुठला नोड वरचा पॉइंटर तुमचा आवाज आहे ना नीट. फर्स्ट नोड वरचा पॉइंटर म्हणजे एक्सटर्नल पॉइंटर येस येस येस. फर्स्ट नोडचा पॉइंटर म्हणजे तुमचा एक्सटर्नल पॉइंटर. तुमच्यापासून जर लिस्ट चालू होत असेल तर तुम्ही एक्सटर्नल पॉइंटर म्हणून वर्क होता. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा ही तुमची लिंक्ड लिस्ट अशी आहे. आता हा तुमचा स्टार्ट आहे किंवा त्याला दुसरं नाव काय त्या ठिकाणी हेड सुद्धा म्हटलं जातं. स्टार्ट किंवा हेड. हा जर तुमचा पहिला पॉइंटर असेल ठीक आहे. $33, $44. ठीक आहे. सो हिअर स्टार्ट ऑर हेड इट इज कॉल्ड एज एक्सटर्नल पॉइंटर. त्या ठिकाणी स्टार्ट आणि हेडला काय म्हणलं जातं एक्सटर्नल पॉइंटर. ज्या ठिकाणी तुमची लिस्ट चालू होते तो जो पॉइंटर राहतो दॅट पॉइंटर इट इज कॉल्ड एज अ एक्सटर्नल पॉइंटर. राईट. आणि या डायग्राम मध्ये तुमचं काय स्टार्ट आणि हेड हे तुमचे एक्सटर्नल पॉइंटर राहतील. ठीक आहे. राईट. तुम्हाला जर पहिला एलिमेंट स्टोअर करायचा असेल ज्यावेळेस तुमचा पहिला एलिमेंट स्टोअर होतो त्या पहिल्या एलिमेंटला तुमचा एक्सटर्नल पॉइंटर अलोकेट केला जाईल. ठीक आहे. राईट. ते तुम्हाला ज्यावेळेस लिंक्ड लिस्ट मध्ये आपण ऑपरेशन करू त्या ऑपरेशनच्या वेळेस तुम्हाला ते समजेल. राईट. फक्त लक्षात राहू द्या द पॉइंटर विच इज कनेक्टेड टू व्हेरी फर्स्ट नोड ऑफ लिंक लिस्ट. लिंक लिस्ट मधल्या पहिल्या नोडला जो पॉइंटर कनेक्ट असतो दॅट पॉइंटर इट इज कॉल्ड एज अ एक्सटर्नल पॉइंटर. ठीक आहे. नाउ नल पॉइंटर लास्ट एलिमेंट लास्ट नोड दिस इज कॉल्ड एज अ नल पॉइंटर. कसे डिफाइन करणार The pointer to the very last node. सिंपल. द पॉइंटर विच इज कनेक्टेड टू द लास्ट नोड ऑफ लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्ट मधल्या लास्ट नोडला जो पॉइंटर कनेक्ट असतो राईट इट इज कॉल्ड एज अ नल पॉइंटर. किंवा लास्ट नोडचा नेक्स्ट ज्याला कनेक्ट ज्या पॉइंटरला कनेक्ट असतो दॅट पॉइंटर इट इज कॉल्ड एज अ नल पॉइंटर. बघा पहिला असेल तो एक्सटर्नल पॉइंटर किंवा एक्सटर्नल पॉइंटर म्हणलं जाईल आणि शेवटच्या नोडला जो कनेक्ट असतो दॅट इज कॉल्ड एज अ नल पॉइंटर. ठीक आहे. नाउ एम्प्टी लिस्ट और नल लिस्ट कधी म्हणणार Not present in list. सिंपल. इफ देर आर नो नोड्स इनटू द लिस्ट. लिस्ट मध्ये कुठल्याही टाइपचा नोड नसेल तर त्या लिस्टला काय म्हणलं जातं ह्या ठिकाणी एम्प्टी लिस्ट. ठीक आहे. मग आता एम्प्टी लिस्ट याचा अर्थ काय होतो पहिला नोड एक नोड असेल तर तो नोड कशाला कनेक्ट राहतो तुमचा एक्सटर्नल हेडला कनेक्ट राहतो. ठीक आहे. आता नोडच नाहीये म्हणजे हे काय नाहीये तुमच्या ह्याच्यात. ठीक आहे. मग तुमचा स्टार्ट हा कशाला कनेक्ट राहणार रे नल पॉइंटरला स्टार्ट इज इक्वल टू नल. जर स्टार्ट हा डायरेक्ट तुमच्या नलला कनेक्ट असेल then it is called as a empty list. So such a list it is also called as a null list. त्याला काय म्हणलं जातं या ठिकाणी null list सुद्धा म्हणलं जातं. ठीक आहे. लक्षात राहील. These are the some definitions related to your linked list. अजून काय आहे ते बघू एक मिनिट. ठीक आहे. त्यावेळेस डेफिनेशन आहे तुमच्या राईट. लिस्ट लिंक्ड लिस्ट नोड डेटा इन्फॉर्मेशन ऍड्रेस पॉइंटर नेक्स्ट एक्सटर्नल नल पॉइंटर आणि एम्प्टी लिस्ट. ठीक आहे. ऑल दीज आर द डेफिनेशन्स दॅट आर रिलेटेड टू युअर लिंक्ड लिस्ट. टर्मिनॉलॉजी टर्म्स रिलेटेड टू युअर लिंक्ड लिस्ट. लक्षात राहील. कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा त्याच्यामध्ये. तर ते स्टार्ट आणि नल आहेत ते नोड्स आहेत का नाहीत स्टार्ट आणि नल हे पॉइंटर आहेत तुमचे.
ओके हे तुमचं एक्सटर्नल